समालोचन कक्षामध्ये असणं बंधनकारक आहे। नवी मुंबई आणि एचओ कमांडर दोनही संघाचा एक एक्स्ट्रा प्लेयर समालोचन कक्षामध्ये असणं बंधनकारक आहे। चला बरोबर 10:35 होत आहेत। वेळ काउंटडाऊन केला जातोय मित्रांनो। वेळेची काळजी घेणं बंधनकारक। एका षटकासाठी 5 मिनिटं, पहिल्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं असणार आहेत। वेळेची काळजी घेणं आपण सर्वांना बंधनकारक असणार आहे। 1 2 3 गेम ऑन। पंचांचा हिरवा कंदील, सामन्याला सुरुवात। गोलंदाज तयार। फर्स्ट बॉल। पहिला चेंडू शॉर्ट पिच, फटका चांगला, आडव्या बॅटने दिलाय तडाखा, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेला सलामी, पहिला चेंडू सीमा पार। इट्स अ 4। रेवानच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवर धूमधडाका। या चेंडूवर मात्र अप्रतिम कमबॅक। गती कमी ठेवली, थोडीशी उंची कमी ठेवली, सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय निर्धाव स्वरूपात संपन्न होताना। यावेळेस चुकीचा चेंडू, बॅटची एज होते आणि या चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं। पंचांचा नो बॉलचा इशारा, नो प्लस 4 अशा 5 धावा। रोल आपण पाहताय निश्चितच थोडीशी चुकीच्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। पहिला चेंडू 4 धावांचा, त्यानंतर निर्धाव आला। यावेळेस मात्र चुकीचा नो बॉल येतोय। बीमर फ्रीटचा इशारा आहे। निश्चितच या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती, फ्रीट असल्या कारणाने या ठिकाणी नुकसान कुठलं होणार नव्हतं। एक सिंगल येईल, धावफलकाला जोडतायत। सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती 2 चौकार पाहायला मिळाले, त्यानंतर एक सिंगल येते। अशा पद्धतीने आपण पाहाल तर धावफलक वेगानं पुढे सरकत आहे ते 10 या धावसंख्येवरती। 10 विदाउट लॉस। चांगली बॅटिंग गौरव। उंचपुरा गोलंदाज यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळतायत। निश्चितच फटका त्या ठिकाणी लाजवाब पाहायला मिळाला। तितक्याच चांगल्या दर्जाची फिल्डिंग, सीमारेषेच्या जवळ पकडलं, फेकलं। एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल। गौरवला तुम्ही पाहू शकाल, उंचपुरा गोलंदाज, भरपूर चांगली उंची आहे, वेगवान मारा। पॉवर प्लेचं हे पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना यावेळेस पहा बॉडी लाईन चेंडू होता। निश्चितच पाहिले जाईल, चेक केलं जाईल। एक सिंगल धाव पुन्हा एकदा येते, कंप्लीट करतायत। एका धावेची मदत येईल, सिंगल डबल येणं गरजेचं निश्चितच दोघांनाही माहिती आहे। स्ट्राईक रोटेट आणि या सिंगल धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 12 धावा। 12 ऑन द बोर्ड, 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। गौरवचा हा चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला भेदण्याचा प्रयत्न होतो, हातातनं चेंडू स्किट होतो। एक सिंगल धावेल, शांत संयमी सुरुवात। 2 चौकार सुद्धा पाहायला मिळाले, त्यानंतर सिंगल वरती भर घालत असताना दोन्ही फलंदाज चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानावरती। एचओ कमांडर संघाची षटक पहिलं संपलंय। धावफलकावरती 13 धावा बिनबाद। दिवसभरामध्ये आपण पाहताय चौफेर मनोरंजन, सर्व प्रेक्षक राजाचं, त्याचबरोबर सर्व खेळाडूंचं सुद्धा। आणि आजचा दिवस सर्व बँकिंग कर्मचाऱ्यांसाठी
आनंद लुटण्याचा हा दिवस आहे. सुपर संडे सुट्टीचा दिवस आणि सुट्टी एन्जॉय करत असताना आपण सर्वजण पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. षटक दुसरं फिरकी आक्रमण यावेळेस पहा ऑफ ब्रेक मारा टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये येतोय. चांगल्या दर्जाची फिल्डिंग त्या ठिकाणी कव्हरवरती आपण पाहताय. चांगला टप्पा पाहायला मिळतोय. गोलंदाजाचा फिरकीचं आक्रमण मैदानावरती पेश केलं जात आहे. पहिला डॉट षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. यावेळेस मात्र ओव्हर पिच फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग अप्रतिम दर्जाचं टायमिंग मैदानावरती पेश केलंय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. एचोचा हा जबरदस्त फटका. आणि पहिल्या षटकारानंतर लगेच अभयसाठी 50 मारली तर 1000 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर झालं. या ठिकाणी सीमारेषेवरती चांगली फिल्डिंग. अभयनं 50 मारली तर कॅप्टन कडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. फक्त अभयसाठी. सुशील बागवे राईट अमोर द विकेट. जर्सी नंबर 10 मध्ये सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देत आहेत. यावेळेस पहा हलक्या हाताने प्लेस करतायत. एक सिंगल होतीये. एक धावेल धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्डला निश्चितच आकार देण्याचा प्रयत्न अभयच्या माध्यमातून आपण पाहिला असेल. पहिल्या चेंडूवरती दमदार षटकार, त्यानंतर दुहेरी धाव, एक सिंगल. एकंदरीत या 3 चेंडूंवरती चांगल्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळाली. यावेळेस पहा स्विचिट अटेम्प्ट. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. रेवांतला आपण पाहताय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. 30 यार्डला भेदायचं होतं. निश्चितच बॅटला स्पर्श झाला नाही आणि हा निर्धाव चेंडू या ठिकाणी संपन्न झाला. चांगली गोलंदाजी यावेळेस अपील करतायत. विकेटच्या मागे सुद्धा चांगली कामगिरी पाहायला मिळाली. स्टॉप दिलाय. निश्चितच थोडासा चेंडू स्किड झाला. त्यानंतर या 2 धावा येतील. धावफलकाला जोडल्या जातील. 2 धावांची मदत पुन्हा एकदा पाहायला मिळते. एचओ कमांडर हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. त्यांना निश्चितच फाईट देत असताना नवी मुंबई मैदानावरती गोलंदाजी करतायत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. पॉवर प्ले संपतोय आणि 24 धावा बिनबाद. एक दमदार सुरुवात एचओ कमांडर या टीमची. एसडीजे 24 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर स्पर्धा मैदानावरती मनमोहक वातावरण. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती क्रीडांगण बदलापूर गाव. बदलापूरची ही आणबान शान. बदलापूरची सुवर्ण नगरी. अर्थातच जगन्नाथ स्मृती क्रीडांगण मैदानावरती चाललेली ही भव्य दिव्य स्पर्धा आणि स्पर्धेचा शेवटचा महाअंतिम दिवसाचा सोहळा मैदानावर पेश होतोय. बिग फाईट मॅच नवी मुंबई संघासाठी. तिसऱ्या षटकाला सुरुवात. यावेळेस गोलंदाज अक्षय गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव स्वरूपात संपन्न करत असताना समोरून फाईट देत आहेत एचओचे कमांडर्स. सलामीची जोडी एवन जोडी बॅटिंग करतायत. रेवांत आणि अभय. अभयचा फटका चांगला आहे. या वेळेस मात्र सीमारेषेवरती फिल्डिंग तैनात आहे. 30 यार्डची पाबंदी उठलेली आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच सीमारेषा पॅक केली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती चांगल्या पद्धतीची फिल्डिंग आणि एक सिंगल धाव या ठिकाणी संतुष्ट राहावं लागेल. एका धाबेची मदत धावफलकाला करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 25 या धावसंख्येवरती. 25 विदाउट लॉस. चांगली सुरुवात. शांत संयमी सुरुवात. एका बाजूनं विकेट सुद्धा ठेवतायत. एका बाजूनं धावा सुद्धा येत आहेत. अक्षयचा हा चेंडू उलट्या हाताचा तडाखा. आता मात्र सक्सेस मिळालाय. रेवांच्या बॅटमधनं चेंडू जाईल दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. बिग स्ट्रोक 4 रन्स. आपलं सर्वांचं या ठिकाणी मनोरंजन सुद्धा केलं जात आहे. डीजेची सुमधुर धून आपल्या सर्वांसाठी
सुवर्ण संधी मैदानावरती चारही बाजूला चौफेर मनोरंजन आपण पाहत आहे. बॅटिंग करत असताना रेवांच्या बॅटमधून आलेला उलट्या हाताचा तडाखा, रिव्हर्स 4 धावा आल्या. त्यानंतर यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, विकेट किपर स्वतः चेंडूच्या खाली, जेल ड्रॉप, सिंगल कंप्लीट करतायत. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. निश्चितच धोका मैदानावरती झाला आणि दुहेरी धोका मैदानावरती पाहायला मिळतोय. सोप्पा झेल ड्रॉप झाला, त्यानंतर 2 धावा सुद्धा येत आहेत. दुहेरी फटका या ठिकाणी बसत असताना टीम नवी मुंबईला सोप्पा झेल विकेट कॅरी करण्याची सुवर्ण संधी आली होती. अक्षयच्या माध्यमातून या ठिकाणी ब्रेक थ्रू मिळवला जात होता, मात्र झेल ड्रॉप आणि त्यानंतर 2 धावा येत आहेत. दिल तुटतंय गोलंदाजाचं. 2 धावा येतील. धावफलकावरती आघाडी पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं पाहायला मिळतोय रेवांच्या माध्यमातून. एकंदरीत आपण पाहिलं तर 3 वेळा अटेम्प्ट केलं, 2 वेळा अनसक्सेस. यावेळेस एक वेळेस सक्सेस पाहायला मिळालं. निश्चितच संमिश्र स्वरूपाची कामगिरी दोनही बाजून आपण पाहत आहे. या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉडी लाईन चेंडू, धावा कुठल्याही येत नाहीत. चांगली गोलंदाजी, इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय. मोठे फटके मारण्यासाठी प्रयत्न करतायत. चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. नवी मुंबई संघासाठी हे 3रं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना दोनही फलंदाज जे बॅटिंग करतायत अजूनही अबाधित खेळतायत. कुठल्याही प्रकारे घाई गडबड न करता दोघांच्या माध्यमातून चांगली कमिटमेंट मैदानावरती दिली जाते. एका बाजूने रेवांत खेळतोय, दुसऱ्या बाजूने अभय खेळतोय. गोलंदाज अक्षय शॉर्ट पिच चेंडू पुल करतोय, बॅटवरती व्यवस्थित आला नाही. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. विकेटच्या मागे थोडीशी तारांबळ आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट करतायत. फिल्डरची साथ मिळणं गरजेचं असतं. गोलंदाज मेहनत घेत असतात. गोलंदाज ज्या वेळेला मेहनत करतात, संधी निर्माण करतात, त्यावेळेला फिल्डरची साथ मिळणं फार गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये एकमेका सहाय्य करू टीमवर्क आहे, मात्र ते टीमवर्क पाहायला मिळालं नाही. 3 षटकं संपतायत. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती एचओ कमांडर संघाची धावसंख्या 30 धावा, 33 धावा बिनबाद. ड्रिंक्स ब्रेकचा समय, स्ट्रॅटेजिक टाइम आउट. या ठिकाणी नक्कीच थोडासा वेळ मिळतो स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. हा चेंडू आपण पाहू शकाल. निश्चितच लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अवांतरची खून येते आणि एका धावेची मदत धावफलकाला. एकंदरीत 34 धावा स्कोर कार्डवर, 34 ऑन द बोर्ड. गोलंदाज दिनेश अभयसाठी या चेंडूवर आडवी बॅटने खेळतायत. निश्चितच सीमारेषेवरची तटबंदी जर आपण पाहत असाल, 30 यार्डची पाबंदी उठल्यानंतर क्षेत्ररक्षक तैनात आहेत. रेवांत स्ट्राईक एंड वरती. हा चेंडू सुद्धा आडव्या बॅटनं ऑन साइडला मिड विकेट वरती चांगले फिल्डिंग त्या ठिकाणी पकडून फेक करतायत. एक सिंगल धाव. एका धावेनं डावाला पुढे घेऊन जातील. स्कोर कार्ड पुढे सरकलंय. 35, 36. हा चेंडू सुंदर आहे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना निर्धाव स्वरूपात संपन्न होतोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी दिनेशच्या माध्यमातून. खेळ स्लो करत असताना, सामना थंड ठेवत असताना, मिडल ऑर्डर मध्ये ज्या वेळेला आपण पाहत असतो त्यावेळेला मिडल टायमिंग मध्ये धावा वाचवायच्या असतात. यावेळेस मात्र आक्रमक भूमिका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
अभय आता मात्र आक्रमक झालाय. सलामीचा फलंदाज सेट आहे. नजर बसली आहे आणि आता मात्र आक्रमण जोरात चालू आहे. यावेळेस टप्पा जबरदस्त पाहायला मिळाला. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, उंची कमी दिली, पुल करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव स्वरूपात चेंडू समाप्त होतोय आणि निश्चितच लगेचच कमबॅक दिनेशच्या माध्यमातून आपण पाहाल. ज्यावेळेस ओरपी चेंडू मिळाला, समोरच्या अगदी बॅटच्या पट्ट्यात येतोय आणि षटकार ठोकला. त्यानंतर यावेळेस कमबॅक पाहायला मिळालं. चेंडू डॉट. दिनेशचा पुढचा चेंडू ऑन साइडला खेळतोय. त्यावेळेस सीमारेषेवरती मात्र गॅप सिलेक्शन प्रॉपर पाहायला मिळालं. अभयच्या बॅटमधनं एक दणदणीत स्ट्रोक, चौकार. मित्र सन्माननीय महेशजी धुळे सर यांचं शुभागमन झालेलं आहे. निश्चितच त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकताय. यानंतरच्या सत्रामध्ये आपल्याला ऐकायला सुद्धा मिळेल, एन्जॉय करायला मिळेल. आपल्या सर्वांसाठी सुवर्ण संधी. आपण महेशजी धुळे सरांचं समालोचन सुद्धा या निमित्तानं ऐकणार आहात. या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय निश्चितच लागलेला हा राहुल. व्हाईट बॉलचा कॉल. एक धाव येते, स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एका धावेची मदत धावफलकाला करतायत. राईट आर्म पेसर, चांगली गोलंदाजी. गौरव वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक. निश्चितच मैदानावरती चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. षटक पाचवं. या चेंडूवर सुद्धा समोर मारण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती व्यवस्थित आला नाही. एक सिंगल येईल, धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेची मदत स्कोर कार्डला पुन्हा एकदा करतायत. सिंगल, एकेरी, दुहेरी धावेनं डावाला आकार देत आहेत. सिंगल डबल येत राहत आहेत. निश्चितच मध्ये संधी मिळते त्यावेळेला चौकार षटकार सुद्धा येत आहेत. चांगल्या टप्प्यावरती एका बाजूने गोलंदाजी, संमिश्र खेळ मैदानावरती दोनही संघांचं कौतुक केलं जाईल. एचओ कमांडर आणि त्यांच्या समोर फाईट देत असताना टीम नवी मुंबई. बिग फाईट मॅच मैदानावरती पेश होते. पूर्वार्धात आपण आहोत. यावेळेस पहा, फटका चांगला फिरून मारलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. सोपा झेल ड्रॉप होतोय. अभय चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानावरती अगदी सुरुवातीपासून करतोय आणि त्याला मात्र जीवनदान देत आहेत. सोपा झेल ड्रॉप आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. सलामीसाठी आलेला फलंदाज अजूनही मैदानात खेळतोय. अभय आणि रेवांतनं एक चांगली सुरुवात दिली. रेवांत मैदानाच्या बाहेर गेला. त्यानंतर आपण पाहताय तर ही सुद्धा एक चांगली भागीदारी मैदानात, चांगली कमिटमेंट सीमारेषेवरती दिनेशच्या माध्यमातून पहा. चेंडूला येऊन दिलं, स्टॉप दिलं, आतमध्ये थांबवलं आणि नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतायत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. गौरवचा पुढचा चेंडू येतोय राईट मोर द विकेट. पुढे सरसावत स्टेट डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका, लॉंग ऑफ बाउंड्रीवरती चेंडूला पकड, फेक होतीये तोपर्यंत एक सिंगल धाव. शांत चाललेलं क्रिकेट, संयमी क्रिकेट. स्कोर कार्ड वरती 52 धावा, 52 ऑन द बोर्ड. 52 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. षटक पाचवं मार्गस्थ असताना एक चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानावरती पेश करतायत. एचओ कमांडर बॅटिंग करत असताना त्यातल्या त्यात अभय मात्र निर्भय बॅटिंग करत असताना दमदार स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड. इट्स अ सिक्सर.
ठाणे मुंबई टायगर्स आणि मालेगाव दोनही संघाचे कर्णधार आपण तयार राहायचं आहे. या षटकानंतर आपला टॉस केला जाईल. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ होतंय. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. शेवटच्या अंतिम षटकाला सुरुवात. गोलंदाज तयार. गोलंदाज अक्षय. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक. उंच पुरा गोलंदाज, वेगवान, तेस्तरार, राईट मोर द विकेट. शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू आला नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. निर्धाव. चांगल्या टप्प्यावरती सुरुवात केली आहे अक्षयच्या माध्यमातून. यापूर्वीचं षटक जर आपण पाहिलं असेल तर ते सुद्धा सुंदर आलं होतं. यावेळेस सुद्धा पहिला चेंडू अप्रतिम. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज, त्यानंतर थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट करतील. एका धावेवरती संतुष्ट राहावं लागतंय. एका धावेवरती थांबवून ठेवतायत. शेवटचं अंतिम षटक आहे, स्लॉक्सचं षटक. निर्णायक. या षटकात किती धावा होतील हे आपल्याला पाहायच्यात. पुन्हा एकदा अभय स्ट्राईक एंडवरती. हार्ड हिटर. पुढे सरसावत खेळलेला फटका. मिड विकेटवरती फिल्डर त्या ठिकाणी चेंडूचा ताबा घेतोय. पकडेल, फेकेल. एक सिंगल धाव. शांत चाललेलं क्रिकेट, संयमी क्रिकेट मैदानावरती मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलंय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. कुठल्याही प्रकारे प्रहार करू दिले जात नाहीयेत. एका धावेवरती थांबवून ठेवलंय. अक्षय येतोय पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नाही, कुठल्याही प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळत नाही. जागेवरनं कडेकडे खेळण्याचा प्रयत्न. बॅट फिरवत आहेत, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ दिला जात नाही. चांगल्या टप्प्यावरती गुड बॉलिंग. अक्षय. नवी मुंबई संघासाठी लेग कटर. अप्रतिम दर्जाचा हा चेंडू आपण पाहत असाल. निश्चितच टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतोय. विकेट किपरच्या हातामध्ये. सिंगल एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहत असाल तर शेवटचं षटक. आणि या शेवटच्या षटकावरती पूर्णपणे कमांड अक्षयची राहिली आहे. खिलाडी भूमिका पार पाडत असताना संघासाठी शेवटचं अंतिम हानामारीचं स्लॉकचं षटक. चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर मात्र लढवा या मैदानात झुंजतोय. अभय अजूनही मैदानात आहे. शेवट गोड करतोय. चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या पल्ल्याआड. इट्स अ मायटी ह्यूज हिट. सिक्सर. चेस केला जातील का, की डिपेंड करण्यात यश मिळवतील टीम एचओ कमांडर. बिग फाईट मॅच मैदानावरती निश्चितच पाहायला मिळेल. आणि समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन करूया. या ऐकूयात आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी, आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी आमचे जीवाभावाचे मित्र, बदलापूर नगरीची आणबान शान, मुलुक मैदानी तोप धडकेल, समालोचन कक्षामधनं महेशजी धुळे सर यांना आपण ऐकूयात. धन्यवाद.
सोमनाथजी खाडे सर. प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा. अज्ञानत्व हरुणी बुद्धिमते दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाठवे. हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता तू बहुतोषवी. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा. आणि आज या ठिकाणी बँकर्स प्रीमियर लीग 2024 सीझन 2 मध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 षटकांमध्ये 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिटं तुमच्याकडे असणार आहेत. हा अवधी या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं देण्यात आलेला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ठाणे झोनच्या वतीनं ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. चला दोन्ही टीमचे 12th मॅन याच्या कमांडोस आणि बॅटिंग करणारी टीम आमची नवी मुंबई. नवी मुंबई फ्लेमिंगोज या संघाचा सुद्धा 12वा खेळाडू लगेच पाठवायचंय. मॅच 1 मिनिटं थांबवायची. 12th मॅन आमच्याकडे लगेच पाठवा आपण, कारण मित्रांनो लाईव्ह अपडेट असल्या कारणाने प्रत्येकाचं नाव या ठिकाणी अपडेट करणं फार गरजेचं आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा चालेल, परंतु बॅटिंग करणारी नवी मुंबई फ्लेमिंगोज प्लीज. लक्षात असू द्या, मॅन ऑफ द मॅच असेल, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, या सर्व गोष्टींचा उलगडा आपल्याला आज करायचा आहे. ओ यावेळेस फुललेंचा बॉल अगदी आपण पाहतो ब्लॉक हॉलचा चेंडू होता आणि या पहिलाच चेंडू अत्यंत सुंदर रित्या हाताळला गेला. गोलंदाज हारीला आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी आहे. काल देखील आपण पाहिलं असेल की अतिशय अनुभवी गोलंदाज म्हणून हारी यांच्याकडे आपण पाहिलं. काय जबरदस्त गोलंदाजी, वाखण्याजोगी षटक त्यांचं अद्यापर्यंत ते स्पेल पाहायला मिळालेत. हो यावेळेस पुढे होऊन फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. क्वाड बिहाइंडच्या रूपानं परतावा लागेल, स्ट्रॉंग अपील होती आणि या दरम्यान हा लागणारा पहिला धक्का नवी मुंबई फ्लेमिंगोज या टीमला. फलंदाज बाद. धाबांचं आव्हान आहे. 6 षटकांचे मॅच आज थोडंसं शेड्यूल चेंज करण्यात आलेलं आहे. अगदी आपण पाहिलं तर आयोजकांच्या वतीनं थोडंसं बदल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. डे फॉर्मॅटच्या मॅचेस आहेत आणि आता आपल्याला पूर्णपणे या डे मध्ये संपूर्ण शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी करतात. हारी यांचं कौतुक होईल. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक ते हाताळतात. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर सिंगल आली. चांगली मेहनत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. याचो कमांडोस ही टीम करते. काल देखील अत्यंत चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. म्हटलं जातं ना, नशिबापेक्षा जास्त तुम्हाला मिळवायचं असेल ना, तर हिशोबापेक्षा जास्त मेहनत तुम्हाला या क्रीडा नगरीमध्ये करावी लागेल. आणि ती मेहनत करताना हा गोलंदाज हारी आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम अप्रतिम. आणखीन एक धक्का लागेल. क्वाड बिहाइंडच्या रूपानं फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. नवी मुंबई फ्लेमिंगोज संघाला लागणारा हा दुसरा हादरा. या आपण प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर अवॉर्ड मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज तुम्ही सकाळच्या सत्रापासून ऐकतात. शहापूर बदलापूरची एक जबरदस्त धगधगती तोप आपल्याला ऐकायला मिळते. अत्यंत चांगलं समालोचन, काहीतरी नवीन वेगळं शिकण्यासारखं त्यांच्याकडून भरपूर आहे. कारण बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी. आणि आज आपण पाहतो या क्रीडा नगरीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये दाखल झालेत. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. ओव्हर द विकेट हरी.
ऑन साइडला सॉफ्ट हँडने उडवलाय, तन्मय चेंडू खाली येतात, डाऊन दी बॉल, आणखीन एक धक्का लागेल. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? या षटकामध्ये तब्बल 3 खेळाडूंना बाद केले थारीने. जबरदस्त गोलंदाजी ते करतायत आणि लागणारा हा तिसरा हादरा नवी मुंबई फ्लेमिंग गोस टीमला. बॅट्समन आउट. वर्सेस ठाणे मुंबई टायगर्स या दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अत्यंत चांगल्या मॅचेस या ठिकाणी पार पडतात. अगदी आपण पाहिलं तर सीझन 2 मध्ये, सीझन 1 यावेळेस आपण पाहतोय बॅकलिफला खाली ठेवत असताना आपण पाहतोय सॉफ्ट हँडने फक्त ढकलण्याचं काम केलं, सन्मान देण्याचं काम या ठिकाणी फलंदाज करतात. एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 2 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून, या वेबसाईटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्टिंग चालू आहे. अगदी आपण पाहतोय घरी बसल्यास सुद्धा प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद घेता येईल आणि काही आपल्या आठवणी यूट्यूबच्या माध्यमातून पाहता येतील. याच साठी मात्र लाईव्ह टेलिकास्टिंग या ठिकाणी आपण पाहतोय ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करते. हॅट्स ऑफ तुमच्या कामगिरीला. मिलन पाटील असतील आणि आमचे या ठिकाणी विघ्नेश प्रभू ऑफिशियल अपडेटर आहेत. त्यानंतर आमचे ऑफिशियल सर्व कॅमेरामॅन यांचंही कौतुक आपण करू. प्रीतम मस्कर असेल, लवेश धुळे असेल, त्यानंतर आमचे बट्या अर्थातच दीप खाडे यांना तुम्ही पाहू शकाल आणि जयला सुद्धा कॅमेरामॅनच्या भूमिकेत तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. या ठिकाणी आमचे ऑफिशियल कुणाल भोईर सर यांच्या खांद्यावरती या संपूर्ण स्पर्धेची जिम्मेदारी आहे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावत असताना आपण पाहतो अविनाश टेंबे सरांना तुम्ही पाहताय. त्यानंतर प्रशांत सूर्यराव सर असे 2 ऑफिशियल मातब्बर आपल्या याच बदलापूरच्या नगरीतील ऑफिशियल पाहायला मिळतात. बदलापूर या नगरीचा एक वेगळा इतिहास आहे. ऑन साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने आपण पाहतोय. बॉल कबो पॉइंट रिझन मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न एका हातामध्ये केला, कारण त्या ठिकाणी झेल सुद्धा होऊ शकला असता. जर परफेक्ट फिल्डर त्या ठिकाणी एक्झॅक्ट सेट असताना तर कुठेतरी हा देखील सदमा देण्याचा प्रयत्न होता. याच्या कमांडोज या संघाच्या वतीनं नवी मुंबई फ्लेमिंग गोज या संघाला. बदलापूर म्हटलं तर एक वेगळा इतिहास आहे. बदलापूरची ऐतिहासिक भूमी आहे, पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यावेळेस आपण पाहतो पॉइंटमध्ये पुढे एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धाव आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने या अगोदरची सीझन 1 आपण जर पाहिली असेल बँकर्स प्रीमियर लीगची, ती मात्र कसारा या विभागात झाली. त्यानंतर बदलापूर हे या ठिकाणी लोकेशन निवडण्यात आलं. एक्झॅक्टली आपण पाहतोय थंडगार क्लायमेटमध्ये निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे बदलापूर शहर. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये जवळपास. एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिड विकेटला क्लिअर करत असताना रन्स मिळतील 4 नवी मुंबई फ्लेमिंग गोस टीमला. आता मात्र इथून संधी प्राप्त झाली आहे. बदलापूर हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांची घोड्यांची आदला बदली याच बदलापूर नगरीमध्ये केली जात असे. जेव्हा महाराज सुरतेला निघायचे सुरतेच्या स्वारीवरती, तेव्हा याच बदलापूरमध्ये घोड्यांची अदला बदल करण्यात आली आहे. म्हणून हे बदलापूर शहर हे नाव प्रचलित झालेलं आहे. हा इतिहास आहे. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आहे विवेक. लेफ्टा मोर द विकेट. ऑन साइडला चेंडू वळवलाय. बॉल अगदी आपण पाहतो डीप मध्ये चालला, तोपर्यंत एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल
षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय संपलेला आहे आणि 2 षटकांमध्ये संघाची धाबा संख्या विघ्नेश प्रभू आम्हाला सांगतायत 3 विकेटच्या मोबदल्यात 13 धाबा अर्थातच 3-13 हे समीकरण आता विघ्नेश पाहायला मिळेल. 68 धावांचं आव्हान असताना आता कोण कोणाचं 3-13 उडवणार आहे हे सुद्धा पाहायचंय. नवी मुंबई फ्लेमिंगोज की याच्या कमांडोज इथं मात्र कमबॅक करावे लागेल, कंबर कसावी लागेल. म्हटलं जाताना तिहेरी संगमाच्या आधारावरती खेळला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, क्रिकेटचा जन्म हा इंग्लंडमध्ये झाला, परंतु त्याच्यावरती प्रेम केलं तुम्हा भारतीयांनी. 68 धाबांचं आव्हान आहे आणि एक तगडं आव्हान घेऊन आता मैदानावरती खेळतीय नवी मुंबई फ्लेमिंगोज. चांगले माश रंगेल या तीळ मात्र शंका नाहीये. ओव्हर द विकेट. यावेळेस समोर खेळायचं होतं स्क्वेअर कट कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून, परंतु अगदी आपण पाहिलं तर स्पॉट कडे पाहत राहिलेत. अंपायर सिग्नल यासाठी वाईट बॉल. दिशा थोडीशी खराब होती अंपायर सांगतात आणि अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. पहिला चेंडू स्क्वेअर पाहायला मिळाला. गोलंदाज राहुल चांगली गोलंदाजी आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस. ओव्हर द विकेट. यावेळेस समोर खेळलेत पुन्हा एकदा आपण पाहतो कबर पॉइंटला चेंडू ट्राबळ होत आहे, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. एकेरी दुहेरी धावेने इथे मात्र आता काही होणार नाही आहे. सुरुवात आपण पाहिलं तर थोडीशी अडखळत केली. मी तर म्हणेन टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर आता मात्र जिम्मेदारी मिडल ऑर्डर मध्ये आणि ती जिम्मेदारी घ्यावी लागेल या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3. फुल टॉस बॉल संधी होती ती मात्र इथे गमावली आणि आता ही चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं प्रगतीपथावरती आहे. कदाचित ऑन साइडला यावेळेस आपण पाहतो मोठा फटका खेळायचा होता, परंतु मिस्टामिंग स्ट्रोक आहे. उंची जास्त लांबी कमी. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. टीमची टोटल 16 धावा 16 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट्स. ऑन साइडला पुन्हा एकदा बळवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतात आणि इथे बॉल चाललाय डोक्यावरून. अगदी आपण पाहिलं तर फ्लाय झाला आणि या मिळतात 4 धावा. बॉल परंतु इथे मात्र रिक्स नाही. एकच धाव मिळेल आणि एका धावेने संघाचं पारडं थोडस का होईना परंतु जड होतोय या चौकाराने. त्यानंतर आलेली सिंगल. टीमची टोटल पुढे सरकते 21 या अंकावरती. 68 धाबांचं आव्हान आहे. आता इक्वेशन विघ्नेश आम्हाला सांगतील की चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 47 धावांची गरज आहे. 47 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल्स हे इक्वेशन या मॅचचं आपल्याला पाहायला मिळतंय. नवी मुंबई फ्लेमिंगोज वर्सेस एचओ कमांडोज या दोन टीम मध्ये चालू असलेली विद्यमान लढत आपण पाहतोय.
ऑन साइडला फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक यावेळेस त्या ठिकाणी प्रोटेक्शन अवेलेबल आहे. इथे आपण पाहतो कावू कॉर्नर या क्षेत्रामध्ये वाईडिश लॉंग ऑन आणि कावू कॉर्नरच्या मधोमध हा चेंडू अडवण्यात आलाय. तोपर्यंत मिळते एक सिंगल. एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाहीये कारण 37-40 धावा या तुम्हाला 3 षटकामध्ये बनवायच्यात म्हणजे 15 पेक्षा जास्त सरासरी आहे. कट करण्याचा प्रयत्न कबा ड्राईव्ह आपण पाहतोय. फटका चांगला अप्रतिम स्ट्रोक. बॉल चाललाय गवताच्या गालीच्याला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता आलेला हा चौकार. इथून मात्र आक्रमक पवित्र घ्यावा लागेल नवी मुंबई फ्लेमिंगोज टीमला. चौकार आशा पुन्हा एकदा जिवंत केल्या होत्या परंतु ब्लॉक कॉल. पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद आणि क्लीन बोल्ड होत आहेत. बासमन आणखीन एक धक्का लागेल नवी मुंबई फ्लेमिंगोज टीमला. फलंदाज बाद. व्हॉट अ शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉक गॉन ला क्लिअर करणारा. इट्स अ यूज इट माइटी हिट षटकार. फ्लेमिंगोज या संघाच्या चौकार षटकार जर आले ना तर कुठेतरी विघ्नेजी हा सामना जवळ येईल आणि तसा प्रयत्न सुद्धा चालू आहे या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट क्षमता आहे यावेळेस आपण पाहतोय. मॅचची कडा पाठीमागे बॉल चालला. इथे मात्र फेकी थोडीशी खराब पाहायला मिळते. सेकंडचा कॉल होईल आणि ही संधी आता तुम्हाला वारंवार मिळणार नाहीये. यावेळेस आपण पाहतो या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. ज्या खेळाडूच्या बॅटमधून चौकार षटकार येतात त्याला सातत्याने स्ट्राईक देणं कुठेतरी तुमच्या अंगलट येण्यासारखं या मॅच मध्ये. टीमची टोटल 35 68 रन्स टू बिन. 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. 33 रन्स टू बिन फ्रॉम 12 बॉल्स. बँकर्स प्रीमियर लीग 2024 चे पर्व तुम्ही ऐकतायत आणि एक जबरदस्त पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 दिवस सॅटर्डे संडे अतिशय आनंदाचे दिवस आणि कुठेतरी या सर्व बँक कर्मचाऱ्यांचा विरंगुळा म्हणून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अगदी गतवर्षी एक स्पर्धा आपण कसाऱ्याला पाहिली आहे. या वर्षीची स्पर्धा आपण बदलापूर नगरीमध्ये पाहतोय आणि आणखीन नवीन सीझन येणार आहे. जर पुढचं पर्व आपल्याला पाहायला मिळेल ते कुठेतरी एक वेगळं लोकेशन चांगल्या ठिकाणी स्पर्धा नक्कीच पाहायला मिळणार आहे आपल्याला. सातत्याने हे सातत्य टिकवावं लागतं आणि यावेळेस व्हॉट अ कॅच. ब्रिलियंट कॅच. अगदी आपण पाहतो कॅच ऑफ द मॅच. बटलं तरी वावगं ठरणार नाही. फर्स्ट डीपला घेतलेला हा प्रतिम झेल. फलंदाज बाद.
पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर हॅरी चांगली गोलंदाजी ते करतात. अगदी आतमध्ये आणण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आणि गोलंदाज आपण पाहतो या दरम्यान हरी गोलंदाजी करतात. ऑन साइडला आपण पाहतो बॅटची कडा आहे, चेंडू घरंगळत समोर राहिला तोपर्यंत एकच धाव मिळेल. आता मात्र भरपूर सामना दूर चाललाय तो नवी मुंबई फ्लेमिंगोज या संघाच्या बाजूनं जर आपण पाहिला तर, कारण 12 चेंडूमध्ये 33 धावांचं लक्ष गाठायचं होतं. हे इक्वेशन होतं, हे समीकरण त्यांना पार करायचं होतं. परंतु हरी सारखा गोलंदाज काय गोलंदाजी करतात, परंतु वेगाने प्रत्युत्तर देत असताना एक अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल सीमा पार, षटकार. म्हटलं जाताना विघ्नेश, जेव्हा लोकांची विचार करण्याची क्षमता संपते ना, तिथे लोकांना आपण आपली क्षमता दाखवायची असते आणि ती क्षमता आता दाखवतोय हा फलंदाज अक्षय. ऑन साइडला पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. त्याला माहिती आहे सामना जिंकायचाय, हार मानायला तयार नाही आहे नवी मुंबई फ्लेमिंगोज. आणि आता मात्र आपण पाहतोय वाईट बॉल, अतिरिक्त धाव आली आहे. म्हणजे या एका चेंडूसाठी तब्बल 7 धावा खर्च केला हरीने. आता इक्वेशन आपण पाहतोय पुन्हा एकदा बदललेलं पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक असतील, 8 चेंडू 25 धावांची गरज आहे. आणि आता मागे हा बॉल चालला तोपर्यंत मिळते सिंगल धाव, म्हणजे येणारे 7 चेंडू 24 धावांची गरज असणार आहे. लेग बाईस, एक धाव मिळेल. आणि आता चेंडू 7 शिल्लक आहे, 24 धावांची गरज आहे. सामना बॅलन्स आहे या मॅच मध्ये. आपण पाहतोय शेवटचा अंतिम बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एका टप्प्याखेर बॉलला उचललाय तोपर्यंत मिळते सिंगल धाव. स्ट्राईक हवी अक्षयला, परंतु आता इथे मात्र स्ट्राईक राहील. नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज हेमंत कडे. आणि आता आपण पाहतो येणारे 6 चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज आहे. 23 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल्स, 6 डिलिव्हरीज. व्हॉट अ शॉट, अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. इथे वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा पटका पाहायला मिळतो. आणि आता बॉल 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत हेमंत आणि त्याच्या साथीने अक्षयला आपण पाहतोय. 3 धावा एक्झॅक्टली या ठिकाणी खेळण्यात आलेले आहेत. कारण आता प्रत्येक बॉलवरती मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे, कारण 6 चेंडूंमध्ये 23 धावा बनवायचे आहेत. याच्या कमांडोच्या विरोधात उतरलेला संघ आपण पाहतो नवी मुंबई फ्लेमिंगोज. जर कदाचित सुरुवातीला डाव सावरला असताना नवी मुंबई फ्लेमिंगोज संघाने, तर अंतिम क्षणी हा सामना सोपा पाहायला मिळाला असता. यावेळेस ऑन साइडला आपण पाहतो लॉंगाच्या दिशेने 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल होईल का हे पाहायचंय, परंतु इथे मात्र रिक्स घेतली आहे हेमंत साठी. परतावा लागेल. आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा वापसी करते याच्या कमांडोस. जणू काही पकड मजबूत केली. हरीचा षटकार आल्यानंतर असं वाटत होतं की पुन्हा एकदा डोकं वर काढते नवी मुंबई फ्लेमिंगोज, परंतु आता या गोलंदाजाने मात्र करिश्मा केलेला आहे. अगदी आपण पाहतोय फलंदाजीमध्ये अगोदर धमाल पाहायला मिळाली आणि आता याच्या कमांडोस चे गोलंदाज कमाल करतायत. चांगली गोलंदाजी, फसवा चेंडू, नकल बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडस गिरकी चेंडूने घेतली आहे आणि थोडस वळण घेत असताना आपण पाहतो हा डॉट बॉल, स्विंग अँड मिस, चेंज ऑफ पेस ही गोलंदाजी होती आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर शेवटचं स्लॉगोचं षटक आहे, ज्या षटकामध्ये धावांची अपेक्षा होती. समोर खेळले
आणि आता मात्र पूर्णपणे पारडं जड पाहायला मिळतं ते याच्या कमांडोजचं संघ मात्र इथे कमबॅक करतोय. कंबर कसली आहे मी तर म्हणेन या मॅच मध्ये 6 षटकांचा सामना आहे. नेक्स्ट मॅच ठाणे मुंबई टायगर्स आणि मालेगाव या दोन टीम मध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघाला विनंती राहील आपण क्षणाचाही विलंब न करता लगेचच क्रीडानगरीचा ताबा घ्यायचा आहे. यावेळेस मोठा फटका प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल चालला एकटप्पा घेत सीमा पार आणि धावा मिळतात 4. फक्त औपचारिकता या ठिकाणी शिल्लक आहे कारण पूर्णपणे हवा काढून टाकली आहे. मी तर म्हणेन यचो कमांडोस या संघाने सुद्धा या सामन्यामध्ये एक चांगला रोमहर्षक विजय मिळवलेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड गाईज आणि हार्ड लक टीम. नवी मुंबई फ्लेमिंग गोज या संघाचं सुद्धा आपण कौतुक करू. या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड एचओ कमांडोज टीम. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि या बादचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. ज्याने सलामीला येत असताना तब्बल 37 धावा 37 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन दिलं. तो एचओ कमांडोचा अभय ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला मिस्टर अभय. मिस्टर अभय मॅन ऑफ द मॅच